तुमच्या घरात एक फ्रीज आहे, शांत, साधा, रोज वापरातला. आता एक प्रश्न, हा फ्रीज तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव घेऊ शकतो यावर तुम्ही विश्वास ठेवाल का? एका घरात आई-वडील, आजी-आजोबा आणि दूध पीत असलेलं निष्पाप बाळ. सकाळी दरवाजा उघडला आणि घरात एकही माणूस जिवंत नव्हता. कारण कोणताही बॉम्ब नाही, आग नाही, गॅस सिलेंडर नाही, फक्त एक फ्रीज. आपल्या घरात असलेली कोणती गोष्ट आपल्यासाठी अदृश्य धोका ठरू शकते? ही कथा एखाद्या हॉरर मूव्हीची नाहीये. ही एक रिअल लाईफ ट्रॅजेडी आहे. भारतासारख्या देशात लाखो घरांमध्ये जुने फ्रीज, कमी व्हेंटिलेशन आणि आपल्याकडे असं होणार नाही हा आत्मविश्वास. अशा घटना फारशा रिपोर्ट होत नाहीत, पण त्या घडत आहेत. हा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाही, हा व्हिडिओ आहे समजून घेण्यासाठी. फ्रीज थंड कसा राहतो? त्यात वापरली जाते रेफ्रिजरंट गॅस, जसं की अमोनिया, फ्रीऑन, आयसोब्युटेन, R600A. सामान्य परिस्थितीत ही गॅस सील्ड सिस्टममध्ये सुरक्षित असते. पण जर फ्रीज खूप जुना असेल, कॉम्प्रेसर खराब असेल किंवा गॅस लीक झाली, तर ही गॅस हळूहळू खोलीत पसरते. पॉज अँड थिंक. ही गॅस दिसते का? वास येतो का? नाही. काही रेफ्रिजरंट गॅसेस या ऑक्सिजन डिस्प्लेसमेंट करतात, म्हणजे त्या हवेतले ऑक्सिजन कमी करतात. मानव शरीराला साधारण 21% ऑक्सिजन लागते. 16% खाली गेली चक्कर येते, 10% खाली बेशुद्ध अवस्था आणि काही मिनिटात मृत्यू. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं झोपेत घडलं तर कोणालाच काही कळत नाही. बाळांचं शरीर जास्त नाजूक असतं. त्यांना ऑक्सिजन कमी झाल्याचा परिणाम सगळ्यात आधी होतो. काही लोक म्हणतात फ्रिज एक्सप्लोड झाला असेल. नाही, बहुतेक घटनांमध्ये कोणताही स्फोट होत नाही. दुसरा गैरसमज, फ्रिज म्हणजे पूर्णपणे सेफ अप्लायन्स. फ्रिज सेफ असतो, पण अटींवर. जसं गाडी सेफ असते, पण ब्रेक फेल झाले तर? आणखी एक समज, दुधामुळे किंवा अन्नामुळे पॉयझनिंग झालं असेल. नाही, हा फूड पॉयझनिंगचा प्रकार नाही. हा ऑक्सिजन कमी झाल्यामुळे झालेला मृत्यू आहे. चला लॉजिकली समजून घेऊया. पहिलं, फ्रिज जुना होता. दुसरं, कंप्रेसर किंवा गॅस पाईपमध्ये लीक झाली. तिसरं, गॅस हळूहळू बंद खोलीत साचली. चौथं, ऑक्सिजन कमी होत गेली. पाचवं, सगळे झोपेत असल्यामुळे कोणालाही अलर्ट मिळाला नाही. सहावं, बाळ सर्वात आधी प्रभावित झालं आणि काही तासात संपूर्ण कुटुंब. पॉज अँड थिंक. जर खोलीत व्हेंटिलेशन असतं, तर जर वेळेवर सर्व्हिसिंग झाली असती तर? या घटनेत दोष फक्त फ्रिजचा नाही, दोष आहे आपल्या निष्काळजीपणाचा. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. 8-10 वर्षांपेक्षा जुना फ्रिज असेल तर रेग्युलर सर्व्हिसिंग करा. बंद हवाबंद खोलीत फ्रिज ठेवू नका. किचन किंवा खोलीत योग्य व्हेंटिलेशन ठेवा. फ्रिजमधून विचित्र आवाज, वास किंवा हीट जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अप्लायन्स म्हणजे फक्त सोय नाही, ती जबाबदारीही आहे. आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातल्या अप्लायन्सेसकडे जरा जास्त लक्ष द्याल का? कमेंटमध्ये सांगा. तुमचा फ्रिज किती जुना आहे आणि शेवटची सर्व्हिस कधी केली? कारण माहिती असणं म्हणजेच सुरक्षितता.